अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना। तर स्वामी प्रकट दिनानिमित्त मी आज तुम्हाला काही सेवा सांगणार आहे। तर स्वामी प्रकट दिनानिमित्त आपल्याला 21 दिवसाची सेवा करायची आहे। तर स्वामी प्रकट दिन हा 10 एप्रिलला आहे। तर 10 एप्रिलला स्वामी प्रकट दिन आहे। तर त्याच्या अगोदरच म्हणजे 21 मार्च या दिवसापासून आपल्याला ही सेवा चालू करायची आहे। तर 21 मार्च ते 10 एप्रिल या दिवसापर्यंत आपले 21 पाठ होतात, म्हणून आपल्याला ही सेवा करायची आहे। तर काय करायचं, आपल्याला कसं मासिक धर्म यायचा असतो ना, त्याच्यामुळे थोडा अगोदर आपल्याला ही सेवा करायची, कारण आपल्याला कसं हे 21 पाठ आपल्याला कंप्लीट करायचे असतात। त्यामुळे काय होतं, मध्ये जर आपल्याला अडचणीही आल्या तर आपले स्वामी प्रकट दिनानिमित्त 21 पारायण आपली होत नाहीत। त्यामुळे मी ही सेवा तुम्हाला अगोदरच हा व्हिडिओ बनवायचं कारण एवढंच आहे की ही सेवा तुम्हाला लवकरात लवकर चालू करता यावी, म्हणून मी हा व्हिडिओ लवकर बनवला आहे। तर स्वामी प्रकट दिनानिमित्त आपण ही सेवा करणार आहोत। तर ही 21 दिवसाची आपली सेवा असते। तर ती स्वामी प्रकट दिनानिमित्त आपण ही जे स्वामीचरित्र सारामृताची सेवा करणार आहे ती खूप उच्च कोटीची सेवा आहे। कारण कसं प्रत्येकाच्या जीवनात तर आर्थिक प्रॉब्लेम असतो किंवा आरोग्य संबंधी काही समस्या तर असतातच, त्याचे निवारण करण्यासाठी ही सेवा खूप महत्त्वाची। त्या संकल्पयुक्त सेवा करणार आहोत। संकल्पयुक्त सेवा म्हणजे काही तुम्हाला मी अगोदरच सांगितले, आपल्या उजव्या तळहातावर आपल्याला पाणी घ्यायचं आहे, त्यात अक्षदा आणि तुळशीचं पान किंवा फूल घेऊन आपल्याला ते संकल्प करायचा आहे की मी उजव्या हातात आपण पाणी घ्यायचं आहे। पाणी घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये तुळशीपत्र टाकायचं आहे। तुळशीपत्र, अक्षता आणि फूल टाकून आपल्याला हा संकल्प करायचा आहे की मी माझं नाव हे मी ह्या गोत्राची आणि मी आज संकल्प करते की मी 21 दिवसाची स्वामी प्रकट दिनापर्यंत 21 पारायण स्वामीचरित्र सारामृताची करणार आहे। मला कुठलेही त्याच्यामध्ये विघ्न येऊ नये आणि मी ही सेवा अखंड करणार आहे असं म्हणू नका, कारण तुम्हाला तर माहिती आहे अखंड म्हणलं तरी अखंड न पडू देणे, पण अखंड हा शब्द तुम्ही वापरू नका। कारण अखंड हा शब्द वापरला तर तुम्हाला कसं एखाद्या वेळेस काहीतरी विटाळ येण्याची शक्यता असते किंवा काही होण्याची शक्यता असते किंवा आपण एखाद्या वेळेस बाहेर जाण्याची शक्यता असतो किंवा सुतक पडण्याची शक्यता पण असते। त्यामुळे हे अखंड हा शब्द तुम्ही इथं वापरायचा नाही। मी यथाशक्ती किंवा यथामती मी तुमचे 21 स्वामीचरित्र सारामृताचे पारायण करणार आहे असं म्हणायचे। आणि एखाद्या वेळेस जर तुम्हाला काय प्रॉब्लेम असला किंवा तुम्ही बाहेरगावी जरी गेला असला तरी दुसऱ्या दिवशी ते तुम्ही तिथं 2 स्वामीचरित्र सारामृतचे पारायण केले तरीही चालेल। तर हा संत सेवा का करणार आहोत, तर कसं आपल्या आयुष्यात खूप अडचणी असतात, कष्ट असतात, आपल्याला कसं एखादी गोष्ट पाहिजे असते पण ते आपल्या मनासारखे होत नाही किंवा एखाद्याचं कर्ज फिटत नाही, मनासारखा जोडीदार मिळत नाही। तर मनासारखा जोडीदार मिळण्यासाठी पण ही सेवा खूप उच्च कोटीची ठरू शकते। त्यामुळे आपल्याला ही संकल्पयुक्त सेवा करायची, कारण संकल्पयुक्त सेवा केली तर आपण स्वामीशी बांधलं जातो। त्यामुळे आपल्याला हा संकल्प करायचा आहे। तर काय आपण जर समजा 108 पारायण करतो, तर 108 पारायण करताना तुम्ही आता हे स्वामीचरित्र सारामृताचे 21 दिवसाचं पारायण करणार आहे। 108 पारायण करताना नाही पकडलं ते त्या दिवशी एकच पाठ वाचला तरी चालेल, पण तुम्ही जर 11 गुरुवारचे पाठ करतात तर तुम्हाला तो 11 गुरुवारचा पाठ वेगळा आणि हा स्वामीचरित्र सारामृताचा हा पाठ 21 दिवसाचा हा वेगळा करावा लागेल। त्यामुळं गुरुवारी तुम्हाला 2 स्वामीचरित्र सारामृताचे पाठ करावे लागतील। त्यामुळं काय होईल, हे पण 11 गुरुवारचे पण होतील आणि हे आपण स्वामी प्रकट दिनानिमित्त जे 21 स्वामीचरित्र सारामृत वाचणार आहेत ते पण होतील। त्यामुळं हे सेवा तुम्ही वेगवेगळी तुम्हाला ह्या दिवशी करावी लागेल। स्वामीचरित्र सारामृताचे 21 पाठ करायला जमत नसेल तर त्यांनी काय करायचं, रोज तारक मंत्र 11 तारक मंत्र रोज केला तरी चालेल, कारण तारक मंत्र हे म्हणायला काही अवघड नाही। तुम्ही 5 मिनिटात 11 तारक मंत्र हे कंपल्सरी होतात। त्यामुळे तुम्हाला हे जरी सेवा करता नाही आली तरी तुम्ही स्वामीचे तारक मंत्राचे पाठ केले तरी चालेल, कारण तारक मंत्र हा सर्वांना तारणार आहे। परंतु स्वामी प्रकट दिनानिमित्त तुम्ही हे 21 दिवसाची सेवा हे नक्कीच करा। त्याने काय होईल, आपले प्रॉब्लेम तर सुटतील पण आपल्याला कुठलीही अडचण येणार नाही। आणि ज्यांना तारक मंत्र पण जमत नाही त्यांनी फक्त श्री स्वामी समर्थ हे षडाक्षरी मंत्राचा जप तरी निदान करा, कारण काही जरी नाही झालं तर कसं आहे, आपल्याला आवड असली सवड भेटतीच। आपल्याला जर स्वामी नामाची जर आवड असेल तर तुम्ही कुठल्याही स्थितीत असला तरी तुम्हाला त्याची आवड नक्कीच निर्माण होईल।
आणि तुम्ही मला टाईम नाही, मला वेळ नाही, मला असं काम असतात असं कधीही म्हणणार नाहीत. त्यामुळं तुम्ही स्वामीचरित्र सारामृताचे स्वामी प्रकट दिनानिमित्त 21 पारायण नक्की करा. ज्यांना काही प्रॉब्लेम मधात येत असतील तर तुम्ही एका दिवशी 2-2, 3-3 पारायण केली तरी चालेल. फक्त प्रकट दिनानिमित्त तुमचे 21 पारायण कंप्लीट व्हायला पाहिजे. त्यामुळं माझी तर एवढीच इच्छा आहे की तुम्ही सेवा करा. ज्यांना नाही जमत त्यांनी रोज 3 अध्याय वाचले तरी चालेल, पण तुम्ही नक्कीच रोज एक स्वामीचरित्र सारामृत नक्कीच वाचा. ज्याला जर सेवाच करायला जमत नसेल त्यांनी तर 24 तास दिवसभर तुम्ही श्री स्वामी समर्थ या नामाचा जप पण करा. ते पण आपल्याला चांगले, कारण स्वामी फक्त सेवेला बांधिलेत. त्यांना फक्त तुमचे सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.